श्री दत्त महात्म्य अध्याय 26 कथाभाग. कुंडलेची विनंती ऐकूनही असे गुपचूप लग्न करणे राजपुत्राला पटेना. तेव्हा कुंडलेने तिच्या गुरूंचे स्मरण केले. त्या क्षणी गुरु प्रकट झाले आणि त्यांनी त्या दोघांचा तिथेच विधीपूर्वक विवाह लावून दिला. एवढे झाल्यानंतर ती तपश्चर्येसाठी निघून गेली. राजपुत्र पत्नीसह जाण्यासाठी घोड्यावर बसणार तोच पातालकेतू सैन्यासहित तेथे आला. मदालसा त्याच्यासह जाणार असे पाहून तो संतापला. मग उभयतांमध्ये घनघोर युद्ध झाले. शेवटी राजपुत्राने सैन्यासह पातालकेतूचा प्राण घेतला. त्यावेळी त्याचा भाऊ तालकेतू जीव वाचवण्यासाठी भयाने पळून गेला. राजपुत्राने आपल्या पत्नीसह गालव मुनींचे दर्शन घेतले व त्यांचे आशीर्वाद घेऊन तो राजधानीत गेला. सर्वांना आनंद झाला. नंतर काही दिवसांनी एकदा राजपुत्र शिकारीसाठी वनात गेला. तालकेतूने ती गोष्ट जाणून व पूर्ववैर स्मरून वनात एक मायावी आश्रम निर्मिला व आपण साधूचे रूप धारण करून बसला. राजपुत्राने तो आश्रम पाहिला आणि आत जाऊन त्याचे दर्शन घेतले. तो कपटी आशीर्वाद देऊन म्हणाला की त्याला यज्ञ करावयाचा आहे, पण धन नाही, त्यामुळे तो काळजीत आहे. राजपुत्राने सांगितले की राजधानीत गेल्यावर तो द्रव्य आणून देईल. तालकेतू म्हणाला की फक्त यज्ञापुरतेच धन मला पाहिजे आहे, जास्त नको. तुझ्या गळ्यातील कंठी मिळाली तरी माझी गरज भागेल. ऋतुध्वजाने कंठी काढून देताच मी वरुणाचे दर्शन घेऊन येतोच, तोवर तू थोडा थांब, असे सांगून तालकेतू राजधानीत गेला. तिथे त्याने राजपरिवाराला सांगितले की तालकेतूबरोबर झालेल्या युद्धात राजकुमार मारला गेला. पुराव्यासाठी म्हणून त्याने ती कंठी समोर ठेवली आणि राजपुत्राच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे ती कंठी त्याच्या पत्नीला द्या, असे सांगून तालकेतू निघाला. तो वनात राजपुत्रापाशी गेला. राजपुत्राला आशीर्वाद देऊन त्याला जाण्याची अनुमती दिली. तिकडे राजधानीत मोठा हाहाकार उडला. सर्व जण दुःखात बुडाले. अशातच मदालसा अग्निप्रवेश करून सती गेली. राजपुत्राने नगरात प्रवेश करताच विचित्र परिस्थिती पाहिली व राजवाड्यात येऊन पोहोचला. ऋतुध्वज जिवंत आहे हे पाहून राजा आश्चर्याने थक्क झाला. त्याला आनंद झाला, पण मदालसेचे वृत्त कसे सांगावे या विचाराने तो खिन्न झाला. अध्याय 26. श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे दीपकासी, कुंडला प्रार्थी नृपासी, तरी नृपाचे मानसी न ये इसी वरावे हे. तोची जितेंद्रिय जाणावा, तोची धर्मभिरू म्हणावा. कामिनीने गाठिता ज्याच्या स्वभावा, विकार किमपी न पडेची. राजा म्हणे सर्व ऐकिले, जरी इने मला इच्छिले, तरी माझ्या मना न आले. साशंकित झाले मन माझे. मी असे धर्मशील, मजपासूनी अधर्म न घडेल. इचे दान कोण करील, केवी होईल माझी पत्नी. द्विज देवाग्नी समीप, कन्येला वरिती भूप. एकांती वरिता लागेल पाप, मग अनुताप होईल. कुंडला वदे हा काय विचार, कन्येने करुणी स्वयंवर. धरिता इष्टपतीचा कर, कोण पामर दोष दे. हिचा पिता गंधर्व, इने विवाह गांधर्व करिता मानतील सर्व. न दवडा अपूर्व रत्न हे, तुम्ही पहा तुमच्या कुळा. मेनका कन्या शकुंतला, धरिले तिच्या करकमला. गांधर्व विधीने दुष्यंती, सोमवंशी आणि सूर्यवंशी करितात स्वयंवराशी. तेव्हा हे गुणराशी स्वयंवरासी योग्य असे. तुम्हा साक्षी पाहिजे तरी गुरुसी आणिते क्षणांतरी. परी इचा कर धरी, शंका अंतरी न ठेवावी. राजा म्हणे गुरु येता, मग इचा कर धरिता. समाधान वाटेल चित्ता, तसे होता बरवे असे. असे राजाचे वचन कुंडलेने ऐकून पाऊनिया समाधान गुरुचे ध्यान आरंभिले. तव तत्काळ गुरु आले. कुंडलेने सर्व कथिले. गुरु म्हणे बरे लग्न आले, ये वेळे अनायासे. षष्टाष्ट द्वादश स्थानी वास केला खलग्रहांनी.
केंद्र त्रिकोण लाभस्थानी शुभग्रहांनी वास केला. एक सप्तम शुभ दुर्बल, तो कदाचित शोक देईल. तरी इतर ग्रह सबळ, शोकवारीतील निश्चयी. गुरु असे बोलुनी यथाविधी करुणी, योग काग्नी स्थापुनी पाणी ग्रहण करविले. करधरिता मदालसेला परमानंद जाहला. आशीर्वाद देऊनी त्याला गुरु चालिला स्वस्थाना. मदालसा म्हणे कुंडलेसी, ह्या तुझ्या उपकारासी तुलना नसे निश्चयसी. प्रत्युपकारासी काय देऊ, न योजी आता प्रत्युपकार. हा माझे ठाई जिरो उपकार. कुंडला म्हणे ईश्वर, आजी करुणाकर प्रसन्न झाला. मनासारखे साधले, आता माझे मन धाले. तुझ पतीचे करी विधले, आता मी चालिले तपासी. आपुले मन सावरुनी, धर्म धैर्य धरुनी. पतिव्रते करुणी सुखी होऊनी तू राही. मदालसा गहिवरे, म्हणे माता पिता अंतरे. परी तू हे खरे केले बरे हित माझे. असे म्हणून मिठी घाली, कुंडलाही गहिवरली. म्हणे तुझी उदेली हे भली दैवदशा. तू करू नको चिंता, धरी पतीच्या चित्तवृत्ता. मी तपा जाते आता, म्हणून त्वरिता निघाली. ती हिमाचळी येऊन राहिली तप करून. इकडे बारियेस घेऊन अश्वारोहण करी नृप. तव सैन्य घेऊन पातालकेतू येऊन. पुढे बोले गर्जुन, माझे स्त्रीरत्न नेसी चोरा. मी नसता येऊन माझे घरी घुसून माझी स्त्री चोरून घेऊन जासी चोरा रे. मी दैत्य प्रबळ, मला नेणसी तू खळ. न लागता एक पळ, तुझे कुळ संहारीन. राजा म्हणे चोर कोण, पोटा लागता बाण. राखावया की प्राण, त्वा पलायन का केले. गंधर्वाची कन्या चोरून आपण चोर होऊन दुसऱ्याला चोर म्हणून बोलता लाज वाटे की. इणे मजसी केले स्वयंवर, याविषयी साक्षीदार असती ब्राह्मण वैश्वानर. तू असुर काय करसी, असे राजाचे वचन ऐकता दैत्य कोपून म्हणे युद्ध करून माझे स्त्रीरत्न मी घेईन. असे म्हणून भूपावर सैन्य लोटी तो आसुर. राये सोडून शर जर्जर केले ते सैन्य. किती पडले किती मोडले, किती वीर घायाळ झाले. कित्येक मेले मूर्छित झाले, किती पळाले जीव घेऊनी. सोडूनी तीक्ष्ण बाण, पातालकेतूचा सोशिला प्राण. देऊनी दुष्टा शिक्षण, राजनंदन चालिला. पातालकेतूचा सहोदर, तालकेतू नाम असुर. सोडून या समर लपुनी गेला पाताळी. मदालसेस घेऊन अश्वावरी बसून गालव आश्रमी येऊन वर्तमान सर्व सांगे. गालव प्रसन्न होऊन देई आशीर्वचन, म्हणे आता निर्विघ्न सर्व यज्ञ होतील. त्वा माझे केले हित, आता त्वा जावे स्वस्थ. म्हणून तया बोळवीत प्रेमभरित होऊनी. पुत्र आला जय घेऊन, हे राजासी कळले वर्तमान. नगर अलंकृत करून बळ घेऊन समोर ये. पाहुनी सुनेचे मुख, राजासी झाला हरिख. सोडूनी विरह दुःख, महासुख पावला. वाद्य गजरे करून नगरी पुत्र आणून. कुवलयाश्व हे नाम ठेवून, वाटी धन विप्रांसी. सर्वा झाला आनंद थोर, नागरिक करती जय जयकार. नगरी वाटली साखर, हर्षोद्गार न मावे. मदालसे सहित नृपा वंदितसे सुत. सांगितसे सविस्तर सांगे समस्त, राजा मात मानिती. म्हणे देवलोकीचे कन्यारत्न मिळाले न करिता यत्न. हे भूमंडळी नूत्न, आज एक नवल झाले. असा राजा हृष्ट झाला. मदालसा गंधर्व बाला, पतिव्रता सुशीला. वागे धर्माला अनुसरुनी. मानी पतीस देवता, धरी त्याच्या चित्तवृत्ता. प्रेम ठेवून या अश्रांता, जिची शांतता न वर्णवे. त्या परस्परांचे प्रेम वाढले असे निस्सीम. ते केवळ निरुपम, चक्रवाका सम न म्हणवे. असे असता प्रेमभरित, वनी एकला राजसूत. गेला मृगया हिंडत, ते जाणत शत्रू तो. पातालकेतूचा सोदर, समोर झुंजाया मानिदर. परी राही सादर, सहोदर ऋण फेडावया. तो वनी येतो असे देखून, मायेने तपोवन तेथे तात्काळ कल्पून.
मौनी होऊन आपण बसे. जटाजूट बांधुनी अंगी भस्म चर्चुनी, हाती गोमुखी घेऊनी नासाग्र नयनी जप करी. जसा कवंडळाचा रंग बाहेर दिसे चांग, तसे गोजिरे दिसे सोंग अंतरंग नेणवे. तसा तो दैत्य कपटी होऊनिया जटी, राहे साधू सामठी कपटपोटी ठेवूनी. राजा चालता मार्गावर आश्रम देखे मनोहर, म्हणे कोण नवा ऋषेश्वर, करी सुंदर आश्रम हा. श्वापदे शांत फिरती, वैर न ये कोणाप्रती, सर्व वृक्ष फळीत दिसती, झरे वाहती सर्वत्र. पाहावे आत जाऊन, मुनीचे दर्शन घेऊन मग निघावे येथून. असे म्हणून राजा आला. पाहून या मुनीते, हर्ष झाला रायाते. भावे वंदुनी तयाते, म्हणे माते कृतार्थ केले. झाले आपुले दर्शन, सफळ झाले जीवन, मला केले पावन कृपावलोकन करुणी. म्हणून नमन करी, कपटी म्हणे त्या अवसरी, तू या वनांतरी कोण कोठून आलास. तया म्हणे नृपसुत, जो राजा शत्रुजित, कुवलयाश्व मी त्याचा सुत, मृगया करिता येथे पातलो. धन्य आजीचा सुदिन, झाले आपुले दर्शन. कपटी म्हणे एक सांगेन ते वचन अवधारी, म्या आरंभिला यज्ञ नाही दक्षिणेसी धन, दक्षिणेविण तामस यज्ञ, असे प्राज्ञ बोलती. राजा म्हणे नगरात मिळेल धन बहुत, मी बरोबर वनात धनरहित पातलो. आपली आज्ञा झाल्यावरी मी जाऊन नगरी द्रव्य आणीन निर्धारी, कृतार्थ करी मजला तू. कपटी म्हणे तयास, का करावा सायास, मी निरपेक्ष खास नाही सोस धनाचा. तुझे गळा कंठी असे, ती मिळता सर्व भागत असे, विशेष मी न मागत असे, तुझं वाटत असे तसे करी. कुमार म्हणे काय शाश्वत, द्यावी कंठी हे निश्चित, असे म्हणून त्वरित कंठी तया देत असे. कंठी हाती घेऊन म्हणे मी शीघ्र जाऊन वरुणाचे दर्शन घेऊन येतो लवकर. तवर तू येथे राहून करी यज्ञाचे रक्षण. भूप तथास्तु म्हणून तेथे बसून राहिला. कपटी नगरी जाऊन मदालसेस बोलावून राजाच्या सन्निधान हाहाकार करुणी बोलत. कुवलयाश्व वनी गेला, ते कळले तालकेतुला, त्याला पाहुनी ऐकला दैत्य आला युद्धार्थ. म्हणे माझ्या बंधूस मारून आलास नारी घेऊन, आता करीण कदन, म्हणून युद्ध आरंभिले. कुवलयाश्व पडला, दैत्य अश्व घेऊन गेला. मी पातलो त्या काळाला, राजा मला बोलावी. मी त्याचे अंतकाळी गेलो त्याचे जवळी, ही कंठी त्यावेळी देऊनी बोलिला ते ऐक. ही कंठी मदालसेला देई आश्वासन हे तिला, असे सांगोनी तो मेला तया जाळीला वनस्थानी. हे कळवावया तुम्हासी मी आलो त्वरेसी, पुन्हा जातो वनासी कंठी तुम्हासी देऊन. असे कपटी बोलून कंठी तेथे ठेवूनी पुन्हा आला परतोनी त्याच वनी दुरात्मा. पुत्र वार्ता ऐकोनी राजा रडे भुंकोनी, शिर घे आपटोनी आठवूनी पुत्रगुण. मदालसा धड फोडी उंच स्वरे हंबरडी, आता थारा नसे ब्रह्मांडी अग्नीत उडी द्यावी म्हणे. पतीचे गुण आठवून ती रडे गळा फोडून, म्हणे मला सोडून प्राण जीवन कोठे गेला. मासा जसा जळाविन तसे मी पतिविन, येथे आता तडफडून मरून जाईन सर्वथा. काय करावे लावण्य संपत्ती, काय करावे पत्ती हत्ती. प्राणेश्वर माझी गती, का सया संपत्ती हे. पतीसवे साम्राज्य, पुत्रासवे धर्मराज्य, इतरांसवे यमराज्य, जे प्राज्य कष्ट दे. नको नको रांडपण, पदोपदी दे जे क्षीण. विरह दुःख दारुण, आता ते कोण सोसील. आता करावे सहगमन, तेने कुळ होईल पावन. पतीशी परलोकी जाऊन मी पावेन परमानंद. असा निर्धार करुणी चित्ती पती आठवुनी, हाती कंठी घेऊनी अग्निप्रवेश केला तिने. ते पाहुनी सासरा, म्हणे आता या असारा, देऊ सोडूनी संसारा मी खरा अभागी. ज्याची बाळपणी मरे माता, तारुणी मरे कांता, वृद्धपणी मृत्यू ये सुता. या परता पापी नाही,
लेक सून गेले मरून, आता काय वाचून मीही जाईन मरून, कासया जीवन दुःखरूप. पुत्राचे गुण सकळ, आठवुनी तो नृपाळ, फोडी आपुले कपाळ, पडे व्याकुळ होऊनी. इकडे कपटी आश्रमासी, येऊनी म्हणे रायासी, राजपुत्रा तू धन्य होसी, उदार अससी महात्मा. माझे त्वा कार्य केले, मनोरथ सिद्ध झाले, सर्व हेतू पुरले, मन झाले माझे आता. तुझी इच्छा असेल तरी तू येथे निवास करी. राजा म्हणे त्या अवसरी, आता नगरी जातो मी, मी आलो एकला, येथे बहुविलंब लागला. आता आज्ञा द्यावी मला, जाऊनी ताताला भेटेन. कपटी म्हणे धन्य तू, पुरविला माझा हेतू, आता नगरात जा तू, आशीर्वाद घेऊन ये. राजा कपट नेणून तया प्रति वंदून, सोडून यवन निज भवन लक्षित असे. समोर ओरडती दिवा भीत, राजाचे चित्त झाले भीत. वामांग असे स्फुरत, म्हणे उत्पात येतो की, माझा पिता असो सुखी, म्हणून हरिनाम घे मुखी. मार्गी चाले एकाकी, तो विवेकी राजपुत्र. नगर ते शून्य दिसे, मार्गही घोळत नसे. कोठे उत्सव न होत असे, दुःख करीत असे कुवलयाश्व. असा तो दुःख करीत वेगे पातला राजवाड्यात. तव ऐकुनी आकांत, येथे धावत पातला. ताता पुढे येऊन धरी तयाचे चरण, तेने पुत्रा पाहून दृढ आलिंगन घेतले. मनी म्हणे हे काय, हा भूत होऊनी आला काय, किंवा हे स्वप्न होय, न कळे अभिप्राय यथार्थ. किंवा मद दुःख जाणूनी शंकरे दिधला परतोनी, किंवा कपटी आला कोणी मुनी होऊनी भलताची. जरी कपटी मनोमुनी, तरी कंठी आणली कोठून, हा संशय माझा मनी होऊनी आश्चर्य वाटते. जरी हा खरा पुत्र, तरी त्याचे जळाले कलत्र. जे सतीरत्न पवित्र, ते दुःख कसे सांगावे. असा चिंतातुर तात, तयासी बोलतसे सुत, म्हणे बापा तुझे चित्त का दुःखित झाले. राजा म्हणे सुता, तुझा वियोग होता, दुःख झाले ते आता, तुझ पाहता निवाले. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये षड्विंशो अध्यायः. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.